नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा असा असेल की आपण STIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, STIच्या मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपली एक्झाम स्ट्रॅटेजी काय पाहिजे, आपला टाइम टेबल काय पाहिजे, आपण या राहिलेल्या दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा आहे, लास्ट इयर किती कट ऑफ होता, टॉपर्सला मार्क किती होते, आपण ह्या सगळे पॉईंट या लेक्चरमधून कव्हर करणार आहे. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण यावर्षी वॅकन्सी किती आहेत ते तर बघू. एकूण 181 वॅकन्सी आहेत. मेन्स एक्झाम ही तुमची 3 जून 2017ला होणार आहे. ओके, आणि म्हणजे फार कमी दिवस राहिलेत. बघायला गेलं तर 1 महिना पण नाही आहे. फक्त तुमच्याकडं मेचे हे राहिलेले एक 22 ते 23 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर परत एक्झाम आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये एक मोजका अभ्यास करायचा आहे, सिलेक्टिव्ह टॉपिक चूज करायचे आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तर ही मेन्स पण तुम्ही आरामात काढू शकता. ओके, आणि 181 वॅकन्सी आहेत. याचा अर्थ असा नाही की खूप कमी कट ऑफ लागेल. गेल्या वर्षी फक्त की एक 62 वॅकन्सी होत्या आणि त्या मानाने 45 पर्यंत कट ऑफ आला होता. सगळ्यांना वाटत होतं की 181 वॅकन्सी आहेत म्हणजे 45 पेक्षा कमीच लागेल कट ऑफ. मात्र 54 पर्यंत गेला कट ऑफ. म्हणजेच कट ऑफ हा वॅकन्सीवरती डिपेंड नसतो, तर एक्झामच्या पेपर क्वालिटी आणि मुलांची स्ट्रेंथ ह्याच्यावरती डिपेंड असतो. ओके, त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचाच आहे आणि हाय कट ऑफ जाईल याच तयारीने अभ्यास करायचा. आता आपण बघू की लास्ट इयर जे होते टॉपर त्यांना मार्क किती होते. तर लास्ट इयरचे 3 टॉपर आहेत हे महाराष्ट्रातून. 142, 142 आणि 139 असे मार्क होते या पहिल्या तिघांना. ओके, त्याच्यामुळे 142चा टॉपर होता हे पण लक्षात ठेवा. आणि यावर्षी कट ऑफ हाच 142 पर्यंत येईल जर असंच जर कॉम्पिटिशन मेन्ससाठी पण असेल तर. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ओके, आपण आता बघू पेपर पॅटर्न काय असतो. तर पेपर हा 2 पेपर असतात मेन्स एक्झामसाठी आणि 200 मार्क असतात. मराठी आणि इंग्लिश एका पेपरमध्ये असतं आणि दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि विषयाचे ज्ञान म्हणजेच जनरल स्टडीज असतो पेपर 2. ओके, तर पेपर 2 मध्ये एकूण 100 गुण असतात, 100 प्रश्न असतात. पेपर 1 मध्ये 60 गुण हे मराठीसाठी असतात, त्याचे 60 प्रश्न असतात. इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन असतात, 40 प्रश्न असतात. ओके, आणि क्वालिटी पण चांगली असती. दर्जा हा पदवी लेवलचा असतो इंग्लिशचा आणि GS पेपरचा. मराठी 12वीपर्यंतचं व्याकरण तुम्हाला विचारतात. ओके, मराठी हा मराठीमध्ये असतो ऑब्वियस आहे, इंग्लिशमध्ये असतो आणि GS हे दोन्ही लँग्वेजमध्ये असतं. 1 तासाचा वेळ आहे तुमच्याकडे प्रत्येक पेपरसाठी. म्हणजे एकूण 2 तास वेळ आहे आणि तुमच्याकडे एकूण 200 मार्क आहेत. 200 पैकी तुम्हाला मॅक्झिमम घ्यायचे आहेत. आता आपण पेपर 1 मध्ये काय काय सिलेबस आहे तो बघू. तर पेपर 1 साठी मराठी इंग्लिश हे 2 विषय आहेत. मराठी आपण बघितले 60 प्रश्न असतात, 60 मार्क आहेत. इंग्लिशचे 40 प्रश्न, 40 मार्क आहेत. त्याच्यामुळे तुमचा मेन फोकस हा मराठी आणि इंग्लिशवर राहायला पाहिजे. आणि बघायला गेलं तर एकदम सुटसुटीत असा सिलेबस दिलेला आहे डायरेक्टली. सर्वसामान्य शब्दसंग्रह मराठीसाठी, त्यान व्याकरण, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ, उपयोग आणि उतार्यातील प्रश्नांचे उत्तर, म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला मराठी एकदम सिलेबस दिलेला आहे डिटेलमध्ये. ओके, आणि एवढाच जर केला तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. इंग्लिशसाठी तुम्हाला कॉमन व्होकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, तर हे टॉपिक तुम्हाला इंग्लिशसाठी करायचेत. आता जर बघायला गेलं पेपर 2 आणि पेपर 1चं आपण जर जस्ट कम्पॅरिझन केलं तर पेपर 1 मध्ये फक्त तुम्हाला 2च टॉपिक आहेत, मराठी आणि इंग्लिश. त्या मानानं पेपर 2 मध्ये जर तुमच्याकडे सिलेबस कॉपी असेल तर तुम्ही बघू शकता एकूण 12 टॉपिक आहेत पेपर 2 मध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये चालू घडामोडी असतील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास. ओके, त्याच्यामुळे असे 12 प्रकारचे टॉपिक तुम्हाला पेपर 2 साठी करायला लागणार आहेत आणि 100 प्रश्न असतील, 100 मार्क. मग त्यापेक्षा जर तुम्ही चांगला फोकस तुमचा मराठी आणि इंग्लिशवरती ठेवला तर लिमिटेड सिलेबस आहे आणि चांगले चान्सेस वाढतात स्कोरिंगसाठी. ओके, GS मध्ये आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्रश्न विचारू शकतात. ओके, तसं मराठी आणि इंग्लिश ग्रामरमध्ये होणार नाही. तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशननी व्यवस्थित अभ्यास केला मराठी आणि इंग्लिशचा तर तुमचा चांगला स्कोर याच्यामध्ये येऊ शकतो आणि याच्यात आलेला स्कोर हा तुम्हाला नक्कीच सिलेक्शनसाठी मॅटर करणार आहे. कारण जे टॉपर आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जास्त भर हा पेपर 1 मध्ये दिला होता, मराठी आणि इंग्लिशवरती जास्त भर दिला होता. ओके, आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने अभ्यास करायचा. आता मेन प्रश्न आहे की बुक्स कुठले यूज करायचे. तर मराठी आणि इंग्लिशसाठी जे स्टँडर्ड असे मार्केटमध्ये अवेलेबल बुक आहेत, एक 2-3 पब्लिकेशन आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांचे सगळेचे सगळे ते बुक्स जे आहेत, म्हणजे जेवढे 3 पब्लिकेशन असतील तर 3ही पब्लिकेशनचे बुक घेऊ शकता. ओके, आणि चांगला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा.
असं नाही होणार की तुमचे ते वाया जाईल नॉलेज, तुम्हाला नक्कीच बाकी एक्झाममध्ये सुद्धा हेल्पफुल राहीलच. आणि हा तुमचा सिलेक्शनचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे थोडेसे पैसे पुस्तकांवरती पण खर्च करा. ओके. आणि असं म्हणजे कुठलंही पुस्तक घेण्यापेक्षा जे स्टँडर्ड आहेत, दुकानदार सांगतो तुम्हाला व्यवस्थित, तर ते व्यवस्थित बुक घ्या. ओके. आता आपण पेपर 2कडे वळू. पेपर 2मध्ये काय काय करायचं आहे? तर पेपर 2मध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे चालू घडामोडी. याच्यामध्ये सगळ्या चालू घडामोडी असतात, जे आपण पॅटर्न फॉलो करतोय तर हाच पॅटर्न तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा दिसेल. म्हणजे आपण ज्या पद्धतीने चालू घडामोडी करतोय, जसं की आपण एप्रिल महिन्याचा वीक 1, 2, 3 आता 4 पण अपलोड होईल, तर अशा पद्धतीनेच आपण सगळे करंट अफेअर कंप्लीट करू. आधीचे करंट अफेअर मात्र शक्य नाही आहे तेवढं पाठीमागं जाऊन कव्हर करणं. त्याच्यामुळं तुम्हाला करंट अफेअर करताना एक एप्रिल 2016 पासूनचे तरी ॲटलिस्ट करायचेच आहेत. ओके. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला म्हणजेच रिझनिंग आहे ते डिटेलमध्ये करायचं आहे. त्याच्यातून जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत आपण बऱ्याच लेक्चर्समध्ये आधीसुद्धा डिस्कस केलेले आहेत, तर ते टॉपिक करा तुम्ही. जसं की मिरर इमेज असेल, पझल्स असतील, ओके, ब्लड रिलेशन आहे, तर असे टॉपिक तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीमधून करा. त्याच्यातून चांगलं प्रिपरेशन होईल तुमचं आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन्स अटेम्प्ट होतील. ओके. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये फिजिकल जॉग्राफी आहे तुम्हाला, मुख्य रचना, दॅन क्लायमेट, पर्जन्य, तापमान, नद्या, पर्वतरांगा, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, तर अशा प्रकारचं. दॅट इज लोकसंख्या सुद्धा तुम्हाला करायची. आपण महाराष्ट्राची लोकसंख्या डिटेलमध्ये बघितली आहे, भारताची लोकसंख्या आपण डिटेलमध्ये बघितली आहे. ओके. तर हे सगळे तुम्ही टॉपिक करायचेच आहेत. तर आता मग याच्यातून तुम्ही जो तुमचा अभ्यास झालेला आहे तो एक 5-6 दिवस आणखीन एकदा रिवाईज करा आणि त्यानंतर जे टॉपिक तुम्ही केलेले नाही आहेत त्याला वेळ द्या. ओके. नंतर महाराष्ट्राचा इतिहास पण तुम्हाला अशाच पद्धतीने कव्हर करायचा आहे. सॉरी. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 पर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ह्या तुम्हाला सगळ्या कव्हर करायच्यात. महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचे कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती, त्यानंतर वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, तर अशा प्रकारचे जे टॉपिक असतील महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधित तर ते तुम्ही करायचे आहेत. म्हणजेच समाज प्रबोधन किंवा सामाजिक आपले जे रिफॉर्मर्स आहेत, महाराष्ट्राचे रिफॉर्मर्स, ते सगळे तुम्हाला व्यवस्थित करायचेच आहेत. ओके. त्यानंतर आपण बघू पुढचा टॉपिक. आता भारतीय राज्यघटनासुद्धा तुम्हाला करायची आहे. भारतीय राज्यघटनामधले सगळे महत्त्वाचे पॉईंट, त्यानंतर घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र आणि राज्य संबंधितले ज्या सूची आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत. मूलभूत हक्क, कर्तव्य या गोष्टी करायच्या आहेत. ओके. देन DPSP करायचं आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड बघायचा थोडक्यामध्ये तुम्हाला, स्वतंत्र न्याय प्रणाली, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांचा रोल काय असतो, अधिकार काय असतात, त्यांचे कार्य काय असतात, तर अशा प्रकारचे जे पॉईंट आहेत तुम्हाला करायचेच आहेत. आणि सिलेबस कॉपी समोर ठेवूनच अभ्यास करा, कारण भरपूर अशा अननेसेसरी गोष्टी आहेत ते तुमच्याकडून होतील मग, ज्या एक्झाममध्ये कामी नाहीत येणार. आणि आपल्याला आता एक 25च दिवस राहिले, त्या मानानं मग अभ्यास करायचा असेल तर सिलेबस कॉपी ही तुमची पाठ झालीच पाहिजे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूज तुम्हाला तुमचे पॉईंट्ससुद्धा बनवायचे आहेत. ओके. माहिती अधिकार अधिनियम 2005 सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता इथून पुढचे जे टॉपिक असतील, आता आत्तापर्यंत आपण बघितलं की इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र असा कुठं उल्लेख आलेला नाही आहे वरच्या टॉपिकमध्ये, जनरल स्टडीजमध्ये. मात्र आता इथून पुढं सुद्धा आता अर्थशास्त्र म्हणून काही सेपरेट टॉपिक दिलेलं नाही आहे. मात्र संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, त्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था, तर हा सगळा जो पोर्शन आहे हा तुमच्या इकॉनॉमिक्सशीच रिलेटेड आहे. ओके. संगणक व माहिती तंत्रज्ञान हा जर सिलेबस बघितला तुम्ही तर याच्यामध्ये कॉम्प्युटर तर आहेच, त्यानंतर वॅट व GST व त्यात संगणकीकरणचे फायदे, तर ह्या गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला GST, वॅट हे डिटेलमध्ये माहिती पाहिजे. त्यानंतर नियोजन जर बघितलं, नियोजनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारताच्या पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, ओके, त्यांचं मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशांक तुम्हाला करायचे आहेत. जे आपले इंडेक्स असतील वेगवेगळे हे सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा, क्षेत्राची रूपरेखा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल, त्याचबरोबर 73वी व 74वी घटनादुरुस्ती तुम्हाला बघायची आहे. ओके. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत ज्या पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आला होता आणि ज्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या झाल्यात या पण गोष्टी तुम्हाला करायच्यात. FDI सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे, जे की आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. ओके.
त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे, ह्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, GST, विक्री कर, वॅट, WTO ह्याच्याशी संबंधित कायदे, भारतीय अर्थव्यवस्थेतील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतील म्हणजे आपल्या सगळ्या इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचे आहेत, जसं की उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, तर ह्या सगळ्या गोष्टी, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ ह्याच्यामध्ये सुद्धा जे जागतिक जगाशी संबंधित जे या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची तुम्हाला माहिती पाहिजे. IMF तसं दिलेलं आहे त्यांनी, IMF, देन जागतिक बँक, IDA, FDI, व्यापार, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात आणि या सिलेबसमधल्याच तुम्ही करायच्यात. ओके. त्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कुठले कुठले तुम्हाला भाग करायचे, त्याच्यामध्ये टॅक्स, नॉन टॅक्स, भारतीय केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, त्यानंतर केंद्र व राज्यातील सार्वजनिक खर्च, ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर रचना आणि भार म्हणजे वॅट, त्याचा सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, त्यानंतर राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या. तर या गोष्टी ज्या असतील, ज्या करंट न्यूजमध्ये आहेत, त्या गोष्टी तुम्ही कव्हर करायच्यात. रिझर्व्ह बँकेचे सगळे प्रकार म्हणजे रिझर्व्ह बँकेची स्थापना, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचं कार्य काय काय आहेत, आणि हे सध्या खूप चर्चेत असल्यामुळं तुम्हाला हे टॉपिक भर देऊन करायचे आहेत. ओके. तर हा झाला सगळ्या सिलेबसचा पॉईंट. आता आपण बघू की आपल्याला लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, त्या मानाने मग आपल्याला अभ्यास कसा करावा लागेल. तर लास्ट इयरचा जर कट ऑफ जर तुम्ही विचारात घेतला तर ओपन जनरल हा 132 कट ऑफ होता, म्हणजे 132पेक्षा जास्त असलेल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 132 ज्याला मार्क होते त्याचं पण सिलेक्शन झालेलं आहे. ओके. त्यानंतर फिमेलचा 120 होता, स्पोर्ट्सचा 118, SCचा जनरलचा होता 111, STचा होता 102, फिमेलचा 93, स्पोर्ट्सचा 80. ओके. त्यानंतर DA हा जनरलमध्ये 127 होता, फिमेलसाठी 100. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप हे वेगवेगळ्या 3 कॅटेगरीमध्ये होते, त्यामध्ये लो विजन आणि ब्लाइंडनेसवाल्यांसाठी 111 कट ऑफ झाला होता, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी होता 101 आणि लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटीसाठी होता 113. ओके. OBCचा वॅकन्सी नसल्यामुळे कट ऑफ मेन्शन नव्हता केला आणि फिमेलचा होता 109. तर अशा प्रकारे 2015चा हा कट ऑफ आहे. ओके. आता मग आपल्याला या 25 दिवसांमध्ये काय अभ्यास करायचा आपण हे बघू. तर 25 दिवसांमध्ये जर स्टडी प्लॅन आपण आखायचं झालं तर असा मी जर सजेस्ट करेल की तुम्ही मराठी आणि इंग्लिश हे प्रायोरिटी द्या. मराठी आणि इंग्लिश हे दिवसातून तुम्ही कराच, कमीत कमी एकदा तरी करा. आणि हा जो स्टडी प्लॅन आहे हा 10 तासाचा स्टडी प्लॅन आहे, की ॲक्च्युली आपण आत्तापर्यंतचे जे स्टडी प्लॅन फॉलो केले त्याच्यामध्ये आपण 10 तासाचा स्टडी प्लॅन बनवतच होतो. हा कशासाठी, तुम्ही 10 तास तरी ॲटलिस्ट मिनिमम अभ्यास केलाच पाहिजे. कारण जर तेवढा जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुमचं डेडिकेशन एक्झामबद्दल नाही आहे. ओके. आणि तुम्ही तेवढा वेळ काढलाच पाहिजे. इवन तुम्ही जर वर्किंग कॅन्डिडेट असाल तर ॲटलिस्ट 6 तास तरी तुमचा दिवसातून अभ्यास झाला पाहिजे. ओके. मग त्या दृष्टीने तुम्ही प्लॅन बनवायचा आहे. तुम्ही अभ्यास करताना मग ऑफिसमध्ये पण काय पद्धतीने तुम्ही करू शकाल का ह्याचं पण तुम्ही नियोजन करायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये मराठी तुम्ही 2 तास करायचं आहे, इंग्लिश 2 तास, करंट अफेअर्ससुद्धा 2 तास करायचं आहे, रिझनिंगसाठी 1 तास प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही त्याच्यावरती, आणि जनरल स्टडीज मग आपण जे ते 12 टॉपिक बघितले जसं की महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थशास्त्र, तर या टॉपिकसाठी तुम्ही दिवसातून 3 तास तरी द्यायचेत. मग आपल्याकडं 12 टॉपिक आहेत तसे जनरल स्टडीजमध्ये, तुम्हाला पर टॉपिक 2 दिवस भेटू शकतात. ओके. मग 2 दिवसामध्ये एक टॉपिक चांगल्या पद्धतीनं कव्हर पण होऊ शकतो. त्या दृष्टीने 3 तास अभ्यास सफिशियंट आहे. ओके. म्हणजे 3-3 तासाचे तुम्हाला 2 सेशन भेटतील एक टॉपिक कंप्लीट करायला. मराठीमध्ये सुद्धा या 25 दिवसांमध्ये 2-2 तास जर मराठी करत राहिला तर तुमच्या आरामात 2 पुस्तकं तरी पूर्णपणे वाचून होतील. ओके. आणि आय विल सजेस्ट की जर 2 पुस्तकं जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या ज्या नोट्स काढल्यात याला तुम्ही रिव्हिजनसाठी एक वेळ पण द्या. ओके. आणि त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला 142पेक्षा जास्त मार्क पडतीलच. मागच्या वर्षीच्या टॉपरच्या स्कोअरला सुद्धा तुम्ही आरामात क्रॉस कराल. ओके. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. फार कमी दिवस राहिलेत. आपण सुद्धा करंट अफेअर तर कंप्लीट करतोयच, त्याचबरोबर इंग्लिश किंवा मराठी ग्रामर आपण सुरू करूया. ओके. आणि आमचा रिझनिंगवरती 100% प्लॅन आहे. रिझनिंग आता 2 दिवसामध्ये सुरूच होऊन जाईल. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.